आज अकोले शहरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं महायुती सरकारच्या निषेधार्थ मोठा मोर्चा काढला। हा मोर्चा महात्मा फुले चौक ते अकोले तहसील कार्यालयावर गेला। या मोर्चामध्ये अंगणवाडी सेविका, सर्व महिला कर्मचारी, शेतकरी महिला, आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना, सीटू संलग्न जनशक्ती, शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना, सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन, अंगणवाडी कर्मचारी संघटना अशा विविध संघटना या मोर्चामध्ये सामील झाल्या होत्या। आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणे, कामगार विरोधी 4 श्रम संहिता रद्द करा, शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करा, खाजगीकरण व कंत्राटी पद्धत बंद करा, लोकशाही अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणणारे जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, पिंपळगाव खांड धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी वाढीव पाणी साठा, MIDC, राजूर शेंडी रुग्णालय, बुडीत बंधारे, दारूबंदी, तोलारखिंड, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची घटना, बारमाही आढाळा व अतिवृष्टीची भरपाई राज्यकर्त्यांनी दिलेली ही आश्वासनं तातडीनं पूर्ण करा। या प्रमुख मागण्यांसह एकूण 32 मागण्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आहेत। या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा असं निवेदनात नमूद केलंय। हे निवेदन अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांना दिलं आहे। या मोर्चामध्ये शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, गणेश ताजने, राजाराम गंभीरे, एकनाथ मेंगाळ, प्रकाश साबळे, वसंत वाघ, संगीता साळवे, सुमन इरणक, हेमलता शेळके, आशा घोलप, निर्मला मांगे आदी उपस्थित होते। अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव, अकोले। आज 9 जुलै देश पातळीवरल्या डावे पक्ष, जनसंघटना, लोकशाही पक्ष, इतरही वेगवेगळ्या असलेल्या डाव्या विचाराशी जवळीक असणाऱ्या जनसंघटनांनी आज केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात देश पातळीवर संप जाहीर केला आहे। त्या संपाचा एक भाग म्हणून या ठिकाणी आज आपण एकत्र येत आहोत। खरं म्हणजे केंद्र सरकार सध्या जी काही भूमिका घेऊन काम करते, ती भूमिका, ते कार्य या देशातील शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या, युवकांच्या आणि तरुणांच्या जीवन उद्ध्वस्त करणारं असं काम करून राहिले। म्हणून या सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक बिल आणले, ते बिल या देशातल्या कष्टकरी सर्वसामान्य जनतेला आणि संघटनात्मक जीवन जगणाऱ्या कामगार वर्गाला पेलवणारं नाही आहे, ते त्याच्या हिताचं नाही आहे, ते त्याच्या विरोधात आहे। म्हणून हे जनसुरक्षा विधेयक बिल केंद्र सरकारने रद्द करावं, या मागणीसाठी देशातील 25 कोटीहून अधिक कामगार आणि कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे। त्याचा हा एक भाग आहे। खरं म्हणजे मुकं असलेलं केंद्र सरकार आणि बहिरं असलेलं राज्य सरकार, या 2 सरकारच्या विरोधात या देशातील कष्टकरी कामगार या सर्वांना एकत्र आणून यांना जागेवर आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल। तुम्हाला आठवण देतो, 97-98 वर्षापूर्वी म्हणजे 1928 मध्ये ब्रिटिश सरकारनं पार्लमेंटमध्ये जनसुरक्षा विधेयक बिल आणलं होतं। त्यावेळेला हे बहिरं सरकार आहे, याला या देशातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या भावना, विचार समजत नाही, ऐकू येत नाही। म्हणून त्यावेळेला भगतसिंगांनी 97 वर्षापूर्वी असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला होता। ते सामाजिक सुरक्षा बिल आज 97 वर्षानंतर या देशातलं केंद्रातलं भाजपचं सरकार, RSSच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं सरकार ते आणू पाहते आणि ते बिल जर आणलं तर या देशातला कष्टकरी, कामगार, सुशिक्षित, बेरोजगार, महिला यांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे। म्हणून संपूर्ण देशभर सत्तेच्या जवळपास असणारे जर सोडून दिले तर बाकीचे सर्व कष्टकरी वर्ग एकत्र येऊन देश पातळीवर हा संप यशस्वी आज करत आहे। त्याचा एक भाग आपण या ठिकाणी घेत आहोत। जास्त मी तुमच्यासमोर बोलणार नाही। मग अशी भाषणं, तुमच्या घोषणा ऐकल्या त्यावेळेला मला याच ठिकाणी 74-75च्या दुष्काळ कालखंडातले दिवस माझ्यासमोर आठवले। गेली 60 वर्ष लाल बावट्याचा झेंडा खांद्यावर घेऊन या तालुक्यामधलं काम जे काही डाव्या विचाराचे पक्ष आणि जनसंघटना होत्या त्यांच्या वतीने करत आलो। आज आमच्यासारखे वयोवृद्ध झाले, पण एक आम्हाला आनंद आहे का हा आमचा वारसा चालवणारी नवी पिढी, नव्या महिला, नवीन तरुण मुलं या ठिकाणी येत आहेत आणि हा वारसा, हा झेंडा खांद्यावर घेऊन केंद्रातल्या आणि राज्य सरकारतल्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या विरोधातल्या धोरणाच्या विरोधात संघर्षामध्ये उभा ठाकलेला जो आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदर आणि अभिमान वाटतो। म्हणून ही सुरुवात आहे। कोणताही लढा एकदा
सुरू झाल्यानंतर त्याचा शेवट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला सातत्यानं चालू ठेवावा लागेल. याचा शेवट त्याच वेळेला होईल का ज्या वेळेला या देशातलं केंद्र सरकार सामाजिक सुरक्षा विधायक बिल हे मागं घेईल, तेव्हा हा लढा संपेल. म्हणून या लढ्याची जी सुरुवात झाली, हा लढा यशस्वी करण्यासाठी जोपर्यंत आपण विजयी होत नाही तोपर्यंत आपण आपलं कार्य चालू ठेवावं. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं, डाव्या जनसंघटनांच्या वतीनं, डाव्या पक्षाच्या वतीनं केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध करतो. आणि हा लढा यशस्वी करण्यासाठी तो हयात संघर्षाची भूमिका ठेवून आपण सर्वजण एकत्र येऊन लढूया, ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. इन्क्लाब. आज या ठिकाणी अकोल्याच्या तहसील कार्यालयावर लालबावट्याच्या वेगवेगळ्या संघटनांना घेऊन प्रति सरकारच्या भूमिकेमध्ये 24 वर्ष या तालुक्यामध्ये यांनी काम केलं, तो लालबावटा आज या ठिकाणी येऊन धडकलेला आहे. आमच्या कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत ते आमच्या नेत्यांनी मांडलंय. परंतु या तालुक्याचे महान असे माननीय कार्यसम्राट आमदार यांनाही आम्ही या ठिकाणी काही आठवण करून देत आहोत. आपण जनतेला वेगवेगळे आश्वासनं दिलेले आहेत. आपण स्वतःला कार्यसम्राट म्हणवतात. जो काही विकास केलेला आहे तो विकासही आज दिसून येत आहे. परंतु दिलेली आश्वासनं आपण पूर्ण केली पाहिजे, ही आमची या ठिकाणी मागणी आहे. आमचं दुसरं सांगणं आहे, आमदार साहेब, मवेशी सारख्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय, अकोले तालुक्यामध्ये वेगवेगळे रुग्णालय आहेत, परंतु त्या ठिकाणी सर्पदंशाचं औषध, लस उपलब्ध नसल्यामुळं काही लोकांना त्या ठिकाणी मृत्युमुखी पडावं लागलं. याकडे आपण लक्ष देणार आहात का नाही? अति पावसानं भाताची रोपं सडलीत, त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहात का नाही? अवकाळी पावसाचे पंचनामे आपण कबूल केले होते, त्याच्याकडे आपण लक्ष देणार का नाही? या सगळ्या मागण्यांच्या बरोबर मोदी सरकारनं जे काही कामगार आणि शेतकरी विरोधी धोरण घेतलं आहे ते तातडीनं मागं घेतलं पाहिजे. हिटनीची सक्ती बंद केली पाहिजे. या सगळ्या मागण्या घेऊन अहमदनगर जिल्ह्यामध्ये नगर संगमनेर अकोल्याच्या वेगवेगळ्या कार्यालयावर आज आम्ही या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे आणि तातडीने यावर कारवाई झाली पाहिजे, ही विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, तरेरा, टॉमी हिलफिगर, हिलर, क्रिझाई, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.